काय करतात साधू नेमकं धर्माचं पालन कसं करतात तर पाखंड्याचं खंडन करतात. पाखंड्याचं खंडन करतात म्हणजे पाखंडी लोकांचा नाशच करतात का? साधू नाश करत नाहीत. साधूचा स्वभाव हा दयाचा आहे, स्वभाव आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. साधूच्या अंतकरणामध्ये दया आहे, त्यामुळे साधू नाश करणं शक्य नाही. मग साधू करतात काय? तर साधू समोर जो पाखंडी माणूस आहे त्या पाखंड्याची पाखंडी बुद्धीच बदलून टाकतात आणि त्याला सज्जन बनवतात. हे साधूचं कार्य आहे. राजस्थानच्या मेवाडमध्ये एक संत होऊन गेल्या. काय नाव आहे त्यांचं? संत मीराबाई. त्या मीराबाई म्हणे दिसायला एवढ्या सुंदर होत्या. माता मावल्यांनो, त्या मीराबाईंनी जर सुकलेल्या कमळाला स्पर्श केला तर ते कमल उमळायचं, एवढी त्या मीराबाईची सुंदरता होती. त्या मीराबाईंनी जर पान खाल्लंय, अगदी त्यांनी पान खाल्लं तर त्या पानाचा जो रस असायचा तो रस ज्यावेळेस घशामधून जायचा तर तो दिसायचा, एवढं त्यांचं रूप सुंदर होतं. अशा असणाऱ्या मीराबाई, त्या मीराबाई ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होत्या त्यांच्या आईने श्रीमद भागवत श्रवण केलं होतं आणि त्यामुळे कळत नकळत त्यांच्यावरही ते संस्कार झाले. आणि अगदी मीराबाई वयाच्या 5व्या वर्षापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भगवंताची ही कथा असायची, श्रीमद भागवत ज्या ज्या ठिकाणी चालू असायचं त्या त्या ठिकाणी मीराबाई जायच्या आणि त्या त्या ठिकाणी जाऊन कथाकाराला प्रश्न विचारायच्या. का हो तुम्ही हे सुंदर जे भगवंताचं वर्णन करतायत ना, श्रीकृष्णाच्या बालक्रीडा आम्हाला सांगतायत, गवळणींच्या त्या ठिकाणी रासलीला आम्हाला सांगतायत, भगवंताचं एवढं सुंदर वर्णन करतायत, मग एक सांगा ना मला, तो श्रीकृष्ण कुठे भेटेल? तो श्रीकृष्ण मला कुठे भेटेल? भगवान कहा मिलता है सावे से वाटे, जे जे भेटेल तयास काय, देव कृपा करील काय, काय लाज राखेल. प्रत्येक भागवत कथाकाराच्या जवळ मीराबाई जायच्या आणि विचारायच्या कुठे मला तो देव भेटेल, कुठे कोणे गावी कोणे गावी कोणे गावी कोणे गावी विचारायचा कुठे भेटेल तुम्हाला भगवंत, कुठे भेटेल? पण त्यानंतर संत मीराबाई त्या नामस्मरणामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये एवढ्या तल्लीन झाल्या क्षणोक्षणी त्यांना एकच आस लागलेली आहे की तो भगवंत मला भेटावा. आणि कालांतराने त्यांचं वय वाढत चाललं, पण भगवंताच्या भेटीची आस मनामध्ये वाढत चालली आणि नामस्मरण त्या ठिकाणी भगवंताचं वाढत चाललंय. अगदी सुरुवातीला मायबापाला फार कौतुक लागायला लागलं की आपली मुलगी भगवंताचं नामस्मरण करते. पण एक त्यानंतर काही कालांतराने ज्या वेळेस त्यांनी संत मीराबाईंसमोर प्रस्ताव ठेवला तुला आता लग्न करायचंय, त्यावेळेस संत मीराबाईंनी सपसेल पूर्ण प्रकारे त्यांना नकार दिलाय. माता मावल्यांनो, आता हे मागे उभा असलेले मुलं इथं कोणाची तरी मुलंच आहेत. आता यातला एखादा मुलगा चांगला गायक झाला, अविनाश महाराजांसारखा, नकुल महाराजांसारखा, एखादा मुलगा चांगला वादक झाला, शिवम महाराजांसारखा, एखादा मुलगा चांगला कीर्तनकार झाला, प्रदीप महाराजांसारखा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर संपूर्ण नाव कमवल्यानंतर त्या मुलाने घरच्यांना म्हणावं आता मला लग्न करायचं नाही, गेलं सगळ्याच्यावर पाणी मारायचं. काय म्हणणार घरचे लोक, तुला शिकवलं कशासाठी एवढं? तशीच अवस्था कुठेतरी संत मीराबाईंच्या वडिलांची आणि आईची झाली होती. एवढी मोठी मुलगी म्हणते मला लग्न नाही करायचं, समजून सांगितलं पण मीराबाईंनी ऐकलं नाही. मीराबाई म्हणे माझं लग्न कधीच माझ्या भगवान श्रीकृष्णाशी झालंय, वरिले सावळे परब्रह्म, माझं लग्न माझ्या भगवंताशी कधीच झालंय. असं ऐकल्यानंतर संत मीराबाईंच्या वडिलांनी
त्यांची व्यवस्था एका वेगळ्या महलामध्ये केली आणि घरापासून त्यांना दूर ठेवलंय. एक सांगू मायबाप, ज्या वेळेस तुम्ही परमार्थ करता प्रदीप महाराज, ज्या वेळेस आपण परमार्थ करतो, नातेवाईकाने आपल्याला विरोध करा यात नवल नाही, गावातल्या लोकांनी आपल्याला विरोध करावा यातही नवल नाही, पण स्वतःच्या आई वडिलांनी परमार्थ करायला विरोध करावा हे जरा विशेष आहे. आणि संत मीराबाईंच्या बाबतीत तसं घडतंय. संत मीराबाईंना स्वतःचे आई वडील विरोध करतायत आणि त्यांची रागावून एका वेगळ्या महलामध्ये व्यवस्था केली. गावापासून लांब असलेला महल, त्या ठिकाणी संत मीराबाईंची व्यवस्था केली. मीराबाई मात्र कायम त्यांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायच्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. पुढे काय करायचं? वो तो गली गली हरी गुन गाने लगी, महलों में पले बन बने जो बन बन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसे कायम देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायच्या. आणि सुरुवातीला ज्या गावकऱ्यांना कौतुक वाटत होतं, गावातील लोकांना कौतुक वाटत होतं, ती गल्ली गल्लीमधून मीराबाई नामस्मरण करत जायच्या. तेच गावकरी नंतर हसायला लागले. लोग कहे मेरा हो गई बावरे, बाप कहे गुलराती रे. मेरा हो गए बावरे, बाप कहे गुलराती रे. लोग कहे मेरा हो गई बावरे, बाप कहे गुलराती रे. मेरा हो गए बावरे, लोग कहे मीरा भैये बावरी, बाप कहे लनासी है. काय केलंय वडिलांनी मीराबाईंच्या? केलं काय पुढे? विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. पण त्या मीराबाईंनी देवाचं नामस्मरण सोडलं नाही. त्या महलामध्ये कायम फक्त त्या एकाच भजनामध्ये तल्लीन असायच्या. नाचूंगी 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 हो हरी केवढाही मोठा साधू असू द्या, केवढाही मोठा महात्मा असू द्या, नकुल महाराज कितीही सत्य करा आणि कितीही त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा, पण ज्यावेळेस प्रश्न पोटाचा येतो त्यावेळेस कुठेतरी माघार घ्यावीच लागते. केवढाही मोठा साधू असू द्या, भूक तर लागणारच ना बाबा. आणि त्या संत मीराबाईंची दया एका आजीला यायची. त्या महलाच्या जवळच एक आजी असायच्या, त्या आजीला मात्र मीराबाईंची दया यायची. त्याच वेळेस त्या आजी दररोज त्या मीराबाईंच्या दरवाजाजवळ जायच्या, दरवाजा वाजवायच्या महलाचा आणि मीराबाईंना भोजनाचा डबा द्यायचा. दररोज त्या ठिकाणी दरवाजाजवळ जायच्या आणि दरवाजा असा वाजवायच्या आणि मीराबाईंना डबा द्यायच्या. पण एक दिवस झालं असं की आजींना काहीतरी कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि त्यांनी त्यांच्या नातवाला सांगितलं, हे बघ बाळा, त्या महलामध्ये संत मीराबाई असतात, त्या मीराबाईंच्या महलामध्ये 3 दिवस मला बाहेर गावी जायचंय, तू तेवढे 3 दिवस त्यांना त्यांचा डबा पोहोच करत जा. मीराबाई म्हणजे फार मोठ्या साध्वी आहेत, देवाच्या फार मोठ्या भक्त आहेत, त्यांचा डबा तू चुकवू नको बरं का बाळा. त्यावेळेस बालक तो नातू सांगतोय, हो बालक नव्हतंच, कदाचित किशोर वयीन
होते आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशीपासून त्या डब्याची जबाबदारी त्या मुलावर आली. तो मुलगा दुसऱ्या दिवशीपासून डबा घेऊन जायला लागला आणि पहिल्याच वेळेस ज्या वेळेस तो मुलगा डबा घेऊन जात होता, मीराबाईंचं ते भजनामध्ये तल्लीन रूप बघून, मीराबाईंचं सौंदर्य बघून त्या मुलाने तिथंच ठरवलं, नकुल महाराज लग्न करेन तर फक्त मीराबाईंशीच. आणि त्यानंतर अगदी तो मीराबाईंच्या प्रेमामध्ये मोहित झाला. 3 दिवसानंतर आजी ज्यावेळेस गावावरून आल्या, आजीने विचारलं, बाळ मीराबाईंना डबा देत होता? आजी डबा तर देत होतो, पण अजून एक गोष्ट अशी सांगायची, त्या संत मीराबाई मला फार आवडल्या आहेत, मला त्यांच्याशी लग्न करायचंय. त्याच वेळेस आजीने डोक्याला हात लावला आणि सांगितलं, बाबा हे करू नको दादा, साध्वी आहे मीराबाई, साध्वी आहेत, संत आहेत, त्यांनी साक्षात भगवंतालाच आपला वर मानले, असं पाप करू नको दादा, हे पाप तू करू नको. पण त्यावेळेस मुलगा सांगतोय, नाही आजी लग्न करेन तर फक्त मीराबाईंशीच. हट्टाला आजी बळी पडल्या. त्या ठिकाणी आजी मीराबाईंकडे गेल्यात आणि मीराबाईंना घडलेली सगळी कथा सांगितली की त्यांचा नातू डबा घेऊन एक दिवस आला, तुमचं रूप बघितलं, तुमच्यावर मोहित झाला आणि तुमच्याशी त्याला लग्न करायचंय. मीराबाईंनी संपूर्ण ऐकलं आणि सांगितलं, काही अडचण नाही आजी, तुम्ही एक दिवस त्याला माझ्याकडे घेऊन या, मी लग्नाला तयार आहे. आणि त्याच वेळेस मुलगा आजी सोबत दुसऱ्या दिवशी महलामध्ये आला. महलामध्ये आल्यानंतर मुलाला त्या ठिकाणी मीराबाई सांगतात, तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? हो करायचंय, पण त्यासाठी एक अट आहे, ती अट तुला पूर्ण करावी लागेल. कुठली अट आहे? काहीच अट नाही मोठी, एक छोटीशी अट अशी आहे की आपल्या गावाजवळ श्रीकृष्णाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दररोज तू सकाळी जायचंय, गळ्यामध्ये विणा घ्यायचाय, हातामध्ये चिपळी घ्यायची बाबांसारखी, हातामध्ये चिपळ्या घेऊन गळ्यामध्ये या बाबांसारखा विणा घेऊन फक्त आणि फक्त एकच काम करायचंय. कुठलं काम करायचंय? त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. ते म्हणे एवढं सोपं काम सहज करतो म्हणे, पण किती दिवस? 6 महिने करायचं म्हणे. किती महिने? 6 महिने. किती महिने लक्षात ठेवा बरं का, मी पुन्हा विचारणार आहे तुम्हाला. किती महिने? 6 महिने लक्षात ठेवा. किती महिने पोरांना? हां. आणि त्यानंतर 3 महिने उलटून गेले. भगवंताच्या नामस्मरणामध्ये मुलगा एकदम पूर्णपणे तल्लीन. आणि मीराबाईंनी आजींना बोलवून घेतलं आणि आजींना सांगितलं, आजी आपल्याला आजच लग्न करायचं. 6 महिने अजून झाले नाही, काही अडचण नाही म्हणे, पण आपल्याला आजच लग्नासाठी जायचं, आजच चांगला मुहूर्त आहे, 3 महिन्यांनी आजच जायचंय आपल्याला. त्या ठिकाणी मीराबाई अगदी नवरीच्या वेशामध्ये आल्यात, अगदी हार लग्नामध्ये घेतलाय. लग्नामध्ये जसा मोठा हार असतो ना, तसा सुंदर हार घेतलाय आणि मीराबाई मंदिराकडे निघाल्या. ते मुलगा नामस्मरण करत होता, त्या मंदिराकडे मीराबाई आणि त्या आजी दोघेही निघाल्यात आणि बघतायत तर मंदिरामध्ये तो मुलगा अगदी देवाच्या नामस्मरणामध्ये पूर्णपणे तल्लीन झाला होता. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय जय राधा. करत होता आणि त्याच वेळेस संत मीराबाई पाठीमागून गेल्या आणि त्या मुलाच्या पाठीवरती हात मारला. असा त्या मुलाने सहज असं मागे वळून बघितलं. पण ही घटना किती महिन्यानंतर झाली? 3 महिन्यानंतर. तुम्हीच लक्षात ठेवलं लेकरांनो बरं का. 3 महिन्यानंतर झाली. 6 महिन्याची मुदत होती, पण 3च महिन्यात मीराबाई परत गेल्या. 3 महिन्यात चमत्कार बघा किती सुंदर घडलाय. मीराबाई पाठीमागून गेल्या, ए बाळा ए, असा हात त्या ठिकाणी थापवलाय. मीराबाईंनी आवाज दिल्यानंतर त्या मुलाने मागे वळून बघितलंय आणि पहिला प्रश्न नकुल महाराज विचारलाय, कोण आपण कोण? त्यावेळेस संत मीराबाई म्हणतायत, वेडा झालास की काय? 3 महिन्यापूर्वी तू मला येऊन म्हणाला होता की मला तुमच्याशी लग्न करायचंय. अरे मी तीच आहे, मीराबाई आहे मी. त्याच वेळेस तो मुलगा काय उत्तर देतो हे ऐका. माझ्या अभंगाचा प्रश्न तुमच्या समोर सुटून जाईल, फक्त लक्ष देऊन ऐका. तो मुलगा संत मीराबाईंना म्हणतोय, मीराबाई असलं काही पाप तुम्ही मनामध्ये आणू नका हो. माझं लग्न समोर असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीशी कधीच झालंय. यालाच म्हणतात करणे पाप.
पाखंड्याचा नाश करत नाही तर त्या पाखंड्याची साधू बुद्धी बदलवून टाकतात आणि त्याला संत करतात. म्हणून करणे पाखंड खंडन. मग काय हो जगद्गुरु तुकोबाराया साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतायत. तुकोबाराया पाखंडाचं खंडन नाही करत तर त्याची बुद्धी बदलवून त्याच्या बुद्धीतलं पाखंड बाजूला काढून त्याला साधू बनवतात. हे आम्हाला कळलंय. यासोबत अजून कार्य काय करतायत तर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज त्या ठिकाणी वाढवतायत हे कार्य करताना. मग काय हो नामच का त्या ठिकाणी यज्ञाधिक कर्म का नाही, योग का नाही, कर्मकांड का नाही, फक्त नामच का? कारण साधूंना जगद्गुरु तुकोबारायांना चांगलं माहिती आहे की या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि पाखंडाचं खंडन करण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. कलियुगामध्ये दुसरे सगळे साधन चुकीचे आहेत. तुम्ही म्हणाला मी ज्ञान कमावू, ज्ञान सोपं नाही. वयाची मर्यादा आहे. पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाला काय व्हायचं ते माणूस होऊ शकतो. माणसाला वकील व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, गायक व्हायचंय, वादक व्हायचंय, मृदंगाचार्य व्हायचंय, कीर्तनकार व्हायचंय, एखादा मोठा नेता व्हायचंय. पहिल्या 25 वर्षामध्ये माणूस हे कार्य करू शकतो. 25 ते 50 हा वर्षाचा टप्पा माणसाचं फक्त त्या ठिकाणी धन कमवायचा असतो. पण धन कमवताना चुकीच्या मार्गाने नाही. जोडून या धन उत्तम दास विचारे वेचकरी. 50 ते 55 या वर्षामध्ये माणसाने फक्त नामस्मरण करायचंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि या 3 टप्प्यात हे 3 कार्य जर तुम्ही केले नाही तर मग चतुर्थम किम करिष्यसि. त्यामुळे या कलियुगामध्ये ज्ञानाची साधना होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाला आम्ही यज्ञाधिक कर्म करू तेही शक्य नाही दादा. योग करू तर योगही शक्य नाही. योगाचं देखील ज्ञानोबारांनी खंडन केलंय. म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुवटा या दुःखाचीच वाटा भागाला. काय गोड ज्ञानोबाराचे ओव आहेत त्या ठिकाणी. प्रदीप महाराज पाहे पालोहाची याचने ते बोचरिया पडती खाणे जे पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. जे ज्ञानोबार आहे साक्षात योग्यांची माऊली आहेत ते ज्ञानोबाराय देखील योगाचं खंडन करतात. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी. त्यामुळे योग देखील या कलियुगामध्ये शक्य नाही. मग कलियुगामध्ये नेमकं करावं काय? तेने नारायण दिल बे, तेने नारायण